खंडेराय तुझा करीते नामसू, खंडेराय तुझा करीते नामसू, खंडेराय तुझा करीते नामसू, खंडेराय तुझा करीते नामसू, अभी खंडेराय तुझा करीते नामसू, 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 मल्ले सासू खंडेराय खंडेराय, 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 खंडेराय तुझा करीते नामसू, 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 करीते नामसू, करीते नामसू, करीते नामसू, करीते नामसू, करीते नामसू, करीते नामसू. तुम्ही म्हणाल महाराज श्रीमंत सुखी नाही, निरोगी सुखी नाही, डॉक्टर सुखी नाही, लग्न झालेले सुखी नाही, सुशिक्षित सुखी नाही, धार्मिक सुखी नाही, सत्तावाले सुखी नाही, पुत्रवाला सुखी नाही, सून सासू सुखी नाही, मग सुखी आहे कोण? सुखी कोण आहे? संत कबीरजी महाराज सांगतात, तना दरी सुखी कोई ना देखा, देखे जो दुखिया होवे, किंवा कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई तन बिना रत दास, इतन दुखी कोई मन दुखी, कोई तन बिना रत दास, कोई तन दुखी कोई
कोणी धन दुखी कोणी मान दुखी कोणी धन बिना सुखी राम के थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के राम के दास कभी रहो रघुनाथ राम के दास कभी रहो रघुनाथ कोई धन दुखी कोई मन दुखी कोई धन दीना रहता कोई धन दुखी कोई धन दुखी कोई धन दीना रहता हो या जगात प्रत्येक जण दुखी आहे फक्त रामाचेच दास सुखी आहे म्हणजे संत सुखी आहे संत हे आपापल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात म्हणून ते सुखी असतात इथं आपला प्रश्न निर्माण होतो की संत सुखी का आहे संत सुखी का आहे तर त्याचे कारण आहे संत हे आपापल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात म्हणून ते सुखी असतात क्या बात जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना सुख मिळते यात नवल नाही जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना सुख मिळते यात नवल नाही तर जे जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना ब्रह्मप्राप्ती होते म्हणजे सुख प्राप्ती वाह आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सद्गुरु शरण जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना ब्रह्मप्राप्ती होते म्हणजे सुख प्राप्ती होते पण ती शरणागतीची तनाने मनाने काया वाचा मनाने व्हावी लागते पण काही काय पट्टे गुरुच्या धनद्रव्यावर लक्ष ठेवून असतात एका गुरुला 2 शिष्य होते त्या दोघांचे सारखे भांडण व्हायचे
गुरु म्हणायचे अरे भांडू नका, 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 अरे भांडू नका. तरी ते भांडायचेच. एके दिवशी गुरुने त्यांच्या भांडणाचे कारण विचारले. अरे तुम्ही का भांडता? एक जण म्हणाला हो गुरुदेव, सर्व सफरचंद पेढे हाच खातो, मला एक सुद्धा सफरचंद देत नाही. दुसरा म्हणाला अहो गुरुदेव, सर्व पेढे दक्षिणा हाच घेतो, मला एक सुद्धा पेढा देत नाही. मग गुरुने त्यांना कशी वाटणी करायची हे सांगितले. डावा पाय तू घ्यायचा, त्याची चरण सेवा तू करायची व सर्व पेढे सफरचंद दक्षिणा तू घ्यायची. उजवा पाय तू घ्यायचा, त्याची चरण सेवा तू करायची व सर्व सफरचंद पेढे दक्षिणा तू घ्यायची. अशी गुरुंनी त्यांना वाटणी करून दिली. गुरु बसले एके दिवशी भिंतीला पाठ टेकून पाय लांबून बसले. बसल्या बसल्या उजवा पाय डाव्या पायावर ठेवला, उजवा पाय डाव्या पायावर ठेवला. डाव्या पायावाला शिष्याला तिने पाहिलं आपल्या पायावर. तो म्हणतो त्याचा पाय माझ्या पायावर, त्याचा पाय माझ्या पायावर, बघतोच त्याच्या पायाकडे. शिष्याने घेतले एक दांडकं, गुरुचा पाय ठोकायला सुरुवात केला. द्या तन गुरु म्हणू लागले अरे मार नका, अरे मार नका, अरे मार नका, अरे मार नका, अरे मार नको. तो म्हणाला थांबा गुरुदेव, त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा, त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा, बघतोच त्याच्या पायाकर. मारतो कोणाच्या पायाला? गुरुच्या पायाला. मारतो कोणाच्या पायाला? गुरुच्या पायाला. दिलं दांडक फेकून गेला. थोड्या वेळानं उजव्या पायाला शिष्य आला. त्याने पाहिलं आपला पाय बंब सुजलेला. त्याने विचारले गुरुदेव, माझा पाय बंब कस काय सुजला? आता सद्गुरूला खोटं बोलता येणं अशक्य आहे. गुरु म्हणाले त्या डाव्या पायाला शिष्याने हाणलं. तो म्हणाला बर ठीक आहे. थोड्या वेळानं गुरुने डावा पाय उजव्या पायावर ठेवला. डावा पाय उजव्या पायावर ठेवला. उजव्या पायावाला शिष्य तिथंच होता. त्याने पण घेतलं तेच दांडक, गुरुचा पाय हाणायला सुरुवात केला. गुरु म्हणू लागले अरे मार नका, अरे मार नका, अरे मार नका, अरे मार नका, अरे मार नको. तो म्हणाला थांबा गुरुदेव, जेव्हा तो माझ्या पायाला मारत होता तेव्हा तुम्ही काही नाही बोलले, आता मला म्हणता? त्याने तर पाय बंब सुजवलेला, याने तर पायाचा तुकडाच पाडला. अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती होते का? अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती होते का? तर नाही. अशा लोभी स्वार्थी नाटकी शिष्यावर गुरुची कृपा होतच नसते, होतच नसते आणि होतच नसते. अशा लोभी स्वार्थी नाटकी शिष्यांना ब्रह्मप्राप्तीही होत नसते. सेवकाने सुखाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. नवे नवे सेवकाला सुख मिळणे अशक्य आहे. भिकाऱ्याने सन्मानाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. नवे नवे भिकाऱ्याला सन्मान मिळणं अशक्य आहे. आकाशातून दूध काढणे व्यर्थ आहे. नवे नवे आकाशातून दूध मिळणे अशक्य आहे. तसेच लोभी स्वार्थी नाटकी शिष्यावर गुरुची कृपा होत नसते. विठ्ठल विठ्ठल सेवक सुखाचा मान भिकारी व्यसनी दंचु पगती बिचारी लोभी जसुचे ह चार गुमानी नबही दूध चाहत प्राणी. अशा नाटकी शिष्यावर
अशा लोभी शिष्यावर गुरुची कृपा होत नसते आणि होतच नसते. वा. आपला विषय चालू होता. जे सद्गुरूंना शरण गेलेला असतात त्यांना ब्रह्मप्राप्ती होते म्हणजे सुख प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल महाराज जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना ब्रह्मप्राप्ती होते म्हणजे सुख प्राप्ती होते असं एखादं उदाहरण आहे का? हो, असे एक उदाहरण नाही, असे अनेक उदाहरण आहे. त्यातला एक सांगतो, ध्यान देऊ नये का? हो. महाराष्ट्रातील महान कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनात पांडुरंग परमार्थ नाचले. वा. संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात पांडुरंग नाचला. तुम्हाला वाटले देवच नाचला की काय? आमच्या सारख्या कीर्तनकाराच्या कीर्तनात देव सोडा साधं टाळकरी सुद्धा नाचत नाही. हा, हे हो. पण माझ्या कीर्तनात देव नाचला. देव तुम्हाला वाटले पांडुरंग माझ्या कीर्तनात देव नाचला. माझ्या कीर्तनात देव कधी नाचला, कसा नाचला सांगतो, ध्यान देऊ नये का? मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनात एक प्रमाण म्हणालो, सुंदर चालीत प्रमाण होता देवीचा. अनदी निर्गुण थांबा. मी हेच प्रमाण म्हणत असताना एक देव उठला, जाळी घालून लागला घुमायला. देव म्हणू लागला, बजाव बजाव बजाव. मी मृदंगाचार्याला म्हणालो, बजाव बजाव बजाव. मृदंगाचार्य म्हणाला, काय बजाव? मी म्हणालो, काय पण बजाव पण बजाव. देव नाचत नाचत पुढं पुढं ये. मी तसा तसा माग माग जाई. देव जसा जसा पुढं पुढं येई, मी तसा तसा माग माग जाई. देवाने एक दणक्यान उडी मारली डायरेक्ट माईक जवळ. मी मागचा पडदा फाडूनच पळून आलो आणि त्या गावाला कीर्तनाला सुद्धा गेलो नाही. साधा पकेट सुद्धा मागायला गेलो नाही. त्यांनीच घरी आणून दिलं. विठ्ठल माझ्या कीर्तनात हा देव नाचला. तुम्हाला वाटले पांडुरंग परमार्थ नाचला की काय? पांडुरंग नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचला होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. सदी महाराज देवा बोला अरे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग.
नाचला की काय? पांडुरंग नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचला होता. ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचले होते त्यांनीच त्यांना गुरु करायला सांगितले होते. नामा औंढ्या नागनाथाला जावं तिथे गुरु करूने. नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला आले व तिथे विसोबा खेचर मिळाले, पण जरा वेगळ्या अवस्थेत भेटले. कोणत्या अवस्थेत? तर एका म्हाताऱ्याच्या अवस्थेत, विचित्र अवस्थेत भेटले. जिथे विसोबा खेचर झोपले होते त्यांच्या पायाखाली महादेवाची पिंड होती. नामदेव महाराज म्हणाले, बाबा देवाच्या पिंड्यावरून पाय बाजूला काढा. ते विसोबा खेचर म्हणाले, अरे नामा मी म्हातारा झालोय, तूच माझा पाय उचलून जिथे देव नसेल तिथे दुसरीकडे ठेव. नामदेव महाराजांनी जिथे देव नसेल तिथं विसोबा खेचरांचा पाय ठेवला. त्यांच्या पायाखाली महादेवाची पिंड तयार झाली. परत उचलून पाय तिसरीकडे ठेवले. विसोबा खेचरांच्या पायाखाली महादेवाची पिंड तयार झाली. परत उचलून चौथीकडे ठेवले. विसोबा खेचरांच्या पायाखाली महादेवाची पिंड तयार झाली. आता नामदेव महाराजांना शरण आले. नामदेव महाराज विसोबा खेचरांना शरण आले आणि म्हणाले, महाराज हा काय प्रकार आहे? विसोबा खेचर म्हणाले, नामा सर्व ठिकाणी ब्रह्म आहे, सर्वं खलुविदं ब्रह्म. आता नामदेव महाराजांना ब्रह्म प्राप्ती झाली. तुम्ही म्हणाल महाराज सद्गुरु मिळाले हे आम्हाला कळलं, सद्गुरु मिळाले हे आम्हाला कळलं, पण ब्रह्मप्राप्ती झाली हे आम्हाला कळाले नाही. तर सांगतो ध्यान देऊ नये का. त्यानंतर नामदेव महाराज पंढरपूरच्या वाळवंटात आले व भोजनासाठी स्वयंपाक करू लागले, नैवेद्य करू लागले. स्वयंपाक झाला, नैवेद्य झाला. मग तेवढ्यात एक कुत्रा आलं व एक रोटी घेऊन पळालं, म्हणजे एक भाकर घेऊन पळालं. संत नामदेव महाराज हातात तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या माग पळत सुटले आणि म्हणाले, उभे उभे जगजेटी कोटी रोटी कैसे खासी, देवा थांबा, देवा थांबा. बिना तुपाची रोटी कैसा खाणार? देव प्रगट झाले आणि म्हणाले, नामा तुम्हाला ओळखलेस? हो देवा मी तुम्हाला ओळखले. कैसे ओळखले? नामदेव महाराज म्हणाले, एरो मने खेचर उपदेशिले, सर्व भूती विठ्ठल, रोटी घेऊन पाळला सर्व भूती केशव. आता नामदेव महाराजांना ब्रह्म प्राप्ती झाली. म्हणून सद्गुरु श्री शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. विठ्ठल हे झाले आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचे चिंतन. आता आपण आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाचे चिंतन पाहू. आज समाजाला गुरुच मिळत नाही तर सद्गुरु कुठून मिळणार? आज समाज गुरुच्या शोधात दिसत नाही तर सद्गुरूच्या शोधात दिसणे ही फार आमची गोष्ट आहे. एकाने एकाला जुगार खेळायला शिकवले. सद्गुरु जुगार खेळायला शिकवत नाही, जुगार सोडायला शिकवतात. पांडव जुगार हरले, पांडव जुगार हरले 12 वर्षाचा वनवास व कौरव जुगार जिंकले, कौरव जुगार जिंकले आयुष्याचा सर्वनाश, आयुष्याचा सर्वनाश. एकाने एकाला दारू प्यायला शिकवली. सद्गुरु दारू प्यायला शिकवत नाही, दारू सोडायला शिकवतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, गांजा दारू मत पी प्यारे, प्यारे गांजा दारू मत पी प्यारे.
दारू मत पिप्या कोई नहीं पूछेगा फिर तो रहेगा कोई नहीं पूछेगा फिर तो रहेगा गांजा दारू मत पिया नहीं पूछेगा फिर तो बना रहेगा धोखा। हाँ कोई नहीं पूछेगा फिर तो बना रहेगा धोखा। गांजा दारू मत पिया गांजा दारू मत पिया गांजा दारू मत पिया गांजा दारू मत पिया गांजा दारू मत पिया। सद्गुरू दारू प्यायला शिकवत नाही, दारू सोडायला शिकवतात. एकाने एकाला विचारले, अरे तू दारू का पितो? तो म्हणाला, अरे बाबा मला खोकला येतोय म्हणून मी दारू पितो. दुसरा म्हणाला, या दारूने माझा खोकला जाईल का? तो म्हणाला, तुझा खोकला ह्यू मिनिटात जाईल ह्यू मिनिटात. पी दारू पी दारू पी. या दारूने माझा मान गेला, या दारूने माझा सन्मान गेला, या दारूने माझी इज्जत गेली, या दारूने माझी नोकरी गेली, या दारूने माझी बायको कायमची मला सोडून माहेरे गेली. आणि तुझा खोकला ह्यू मिनिटात जाईल ह्यू मिनिटात. पी दारू पी दारू पी असे म्हणणारे सद्गुरू नसतात, ते गुरु असतात. विठ्ठल विठ्ठल. आज सामाजिक वातावरण आपणास चांगले वाईट संस्कार देतात, वाईट शिकवतात. 40 वर्षापूर्वी एकही पत्नी आपल्या पतीला नावाने हाक मारत नव्हती. 40 वर्षापूर्वी एकही पत्नी आपल्या पतीला नावाने हाक मारत नव्हती. आज बऱ्याचशा स्त्रिया आपल्या पतीला नावाने हाक मारतात. हा म्हणतो, अगं ए रेश्मा. ती म्हणते, काय रे रमेश. बघा जशी त्याची आजीच लागते. आता मला सांगा, आपल्यापैकी एखाद्या आईवडिलांना आपल्या मुलीला असं शिकवलं का, तू तुझ्या नवऱ्याला नावाने हाक मार, शिकवलं का? तर नाही. आपल्या नवऱ्याला नावाने हाक मारायला कुणी शिकवले? तर टीव्ही चॅनलने, चित्रपटाने. केलेली चोरी कशी पचवायची कोण शिकवते? तर टीव्ही चॅनल, चित्रपट शिकवते. गुंडा डाकू कसे बनायचे कोण शिकवते? तर टीव्ही चॅनल, चित्रपट शिकवते. घरात म्हातारी नको, म्हातारा नको, फक्त आम्ही नवरा बायकोच पाहिजे, हे कोणी शिकवले?
तर टीव्ही चॅनलने शिकवले, चित्रपटाने शिकवले. खिशात पैसा नाही तरी दारू प्यायला, जुगार खेळायला हे कोण शिकवते? तर टीव्ही चॅनल, चित्रपट शिकवते. वाढदिवसाच्या पार्ट्या करणे, केक कापणे हे कोण शिकवते? तर टीव्ही चॅनल, चित्रपट, आसपासचे समाज शिकवतात. विठ्ठल विठ्ठल एकदा 4 मित्र एकत्र आले, पार्टी करायची ठरली. एकाने भांडे आणायचे, एकाने तेल मसाला आणायचा, एकाने दारू आणायचा, एकाने बकरी आणायची, एकाने स्वयंपाक करायचा. हे सर्व ठरलं, सामान आणलं आणि म्हणाले अगोदर पिऊ मग बाकीचा कार्यक्रम करू. मग हे सर्व पिले, कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी आपापल्या घरी गेले. हा बकरावाला सुद्धा आपापल्या घरी गेला. घरी गेल्या गेल्या पाहत तर काय, दारातच बकरू बांधलेलं होतं. हा स्वतःच्या बायकोला म्हणतो, अगं ए बकरू इथं कसं काय, अगं ए बकरू इथं कसं काय. ती म्हणाली, हे बकरू आपलंच आहे, तर इथं नाही राहणार तर कुठे राहणार. तो तरी पण म्हणतो, अगं ए बकरू इथं कसं काय. ती म्हणाली, हे तर जाऊन द्या, काल रात्री तुम्ही लपत छुपत आले व काल आपलं ते काळ्या कुत्र्याला कुठे नेलो. मग ह्याच्या लक्षात आलं, आपण काल रात्री बकराचा नाही कुत्र्याचाच कार्यक्रम केला. पण त्या कुत्र्याला झाली होती खरूस. आपण रात्री त्याच कुत्रा खाल्लं, आता लागला उलट्या करायला. विठ्ठला विठ्ठला आपला विषय चालू होता, आपणास वाईट कोण कोण शिकवते. तर जास्त पैसे देऊन आपले चिपरे कमी कपडे घालणे कोण शिकवते. तर टीव्ही चॅनल, चित्रपट शिकवते. फेसबुक, इंटरनेट, स्नॅपचॅट, यूट्यूब ह्याच्यात आपले मुलं सायबर क्राईम करायला शिकतात. फ्री फायर, पबजी सारखे जीव घेणे गेम हे आपल्या मुलांना कोण शिकवते. तर टीव्ही चॅनल, चित्रपट शिकवते. जर यामधून जर वाचायचेच असेल तर एक उपाय आहे, दुसरा उपाय नाही. तो उपाय आहे सद्गुरू आणि सद्गुरू आणि सद्गुरूच. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात. न लागे अनिक उपाव, न लागे अनिक उपाव, न लागे अनिक उपाव, न लागे अनिक उपाव. हे हरी संपूर्णचे
एकनाथ महाराज सद्गुरूचे पाय धरायला सांगतात. सद्गुरूचे पाय धरावीत का? सद्गुरूचे पाय धरावीत का? तर एक सद्गुरूचे पाय धरले तर जगातील सर्व सुखी आपणास मिळतात. एक उदाहरण सांगतो. भजन करा विठाल. एक राजा होता. तिने एक बाजार मांडला होता. त्या बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू मिळायच्या, फ्री, फुकट. त्या बाजाराची वेळ होती सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. एकच वस्तू घ्यायची पण ती फ्री, फुकट. त्या बाजारात सर्व माणसे आले व एक एक वस्तू घेऊन जाऊ लागले. त्या बाजारात एक साधू सुद्धा आलेला होता. त्याला काही घ्यायचे नव्हते. तो फक्त बाजार पाहण्यासाठी आला होता. तो बाजार पाहता पाहता त्याला एक मुलगी दिसली. बेचैन दिसली, चिंतेत दिसली. त्याने विचारले, बेटी तू चिंतेत दिसतीस, तू बेचैन दिसतीस. ती मुलगी म्हणाली, हो बाबा मी चिंतेत आहे. मला लग्न करायचे आहे. लग्न. मला बऱ्याचशाच वस्तूची गरज आहे. मी माझ्या आईच्या हिश्श्यातली वस्तू घेतली, मी माझ्या बाबाच्या हिश्श्यातली वस्तू घेतली, मी माझ्या आजोबाच्या हिश्श्यातली वस्तू घेतली, मी माझ्या आजीच्या हिश्श्याची वस्तू घेतली. बाबा तुम्ही तुमच्या हिश्श्याची वस्तू मला द्याल का? तुम्ही संन्यासी आहात. संन्यासी. संन्यासी म्हणजे सर्वस्वाचा त्याग. बाबा तुमच्या हिश्श्याची वस्तू मला द्याल का? बाबा म्हणाले, वा बेटी वा, तू संन्यासाची फार सुंदर व्याख्या सांगितली. मी माझ्या हिश्श्याची वस्तू तुला देणार, पण ते निवडण्याचा अधिकार माझा आहे. मुलगी म्हणाली, बाबा मला बऱ्याचशाच वस्तूची गरज आहे. मला गरज आहे वॉशिंग मशीनची, मला गरज आहे दिवाण्याची, मला गरज आहे भांड्यांची, मला बऱ्याचशाच वस्तूची गरज आहे. बाबा तुम्ही जर का दिली रुद्राक्षाची माळ, ती माळ घेऊन मी जप करीत बसू का? नाहीतर तुम्ही दिली गणगोळी, गंधगोळी घेऊन गंधी लावीत बसू का? नाहीतर तुम्ही दिली टाळ, ती टाळ घेऊन भजन कीर्तन करी बसूत का? बाबा मला बऱ्याचशाच वस्तूची गरज आहे. मला लग्न करायचे आहे. लग्न. बाबा म्हणाले, बेटी मी माझ्या हिश्श्याची वस्तू तुला देणार, पण ते निवडण्याचा अधिकार माझा आहे. मग हे दोघं गेले. साधू पुढे बेटी मागे, साधू पुढे बेटी मागे, साधू पुढे बेटी मागे. 4 वाजले. बेटी म्हणाली, बाबा घ्या नाही वस्तू, घ्या नाही वस्तू, घ्या नाही वस्तू. बाबा म्हणाले, थांब बेटी थांब. 4:30 वाजले. मुलगी म्हणाली, बाबा घ्या नाही वस्तू, घ्या नाही वस्तू, घ्या नाही वस्तू. मुलगी म्हणाली, बाबा म्हणाले, थांब बेटी थांब. 5 वाजायला 10 मिनिटं कमी. मुलगी म्हणाली, बाबा घ्या नाही वस्तू, घ्या नाही वस्तू, घ्या नाही वस्तू. बाबा म्हणाले, थांब बेटी थांब. मुलगी मनातल्या मनात म्हणू लागली, उगाच या बाबा सोबत आले, लुच्चच निघाला, उगाच या बाबा सोबत आले. 5 वाजायला 5 मिनिटं कमी. मुलगी म्हणाली, बाबा घ्या नाही वस्तू, घ्या नाही वस्तू. बाबा म्हणाले, थांब बेटी थांब. बाबा म्हणाले, थांब बेटी थांब. 5 वाजायला 2 मिनिटं कमी. बाबा म्हणाले, बेटी समोर एक ऑफिस आहे व त्या ऑफिस मध्ये एक राजा बसलेला आहे व त्या राजाचा हात पकडून मोठ्याने म्हण, मी या बाजारात राजा नावाची वस्तू घेतलेली आहे. आता तुम्ही मला सांगा, त्या मुलीला किती वस्तू मिळाल्या असेल बर? हे तर सोडा, हा का बाजारच तिचा झाला. ती राजाची मालकीन झाली. मालकीन आणि लग्नाचं ही टेन्शन गेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
म्हणजे संपूर्ण जग, विश्व. आणि तो राजाचा ऑफिस म्हणजे एक मंदिर, व तो राजा म्हणजे एक भगवान परमात्मा, आणि तो साधू म्हणजे सद्गुरू. ती मुलगी म्हणजे तुम्ही आम्ही प्रत्येक जण. त्या मुलीने कितीही प्रयत्न केले असते, तिला बाजारातल्या 4-5 वस्तू मिळाल्या असेल, पण तिने राजाचा हात धरला, राजाचा. म्हणून न लगे आणि कोपाव धरी सद्गुरूचे पाय, विठोबा रखुमाई. विठ्ठला
हे आपल्या अभंगाचे दुसरे चरण. आता आपण आपल्या अभंगाचे तिसरे चरण पाहू. एक साधू होता, त्याला बरेचसे शिष्य होते. त्या साधूला दुर्धर आजार झाला, भयंकर आजार झाला. त्या साधूला सोडून बरेचसे शिष्य निघून गेले. जगात असंच आहे, जगाला गुरु नको, जगाला बिना गुरुचं सेवाचं ज्ञान पाहिजे. एका राजाने एका दुकानात 2 प्रकारची वस्तू ठेवल्या होत्या, मूर्ती ठेवल्या होत्या. एक मूर्ती होती रामाची आणि एक मूर्ती होती रावणाची. ते पण फुकट. कोणती घ्याल? रामाची. बर, रामाची. 2-2 किलो वजन. कोणती घ्याल? रामाची. बर, रामाची. रामाची मूर्ती आहे लोखंडाची आणि रावणाची मूर्ती आहे सोन्याची. कोणती घ्याल? रावणाची. बाबा, सोन्याची ना. जगात असंच आहे. जगाला देव नको, जगाला सोनं पाहिजे. सोनं. जगाला आई बाप नको, जगाला बिना आई बापाचं इस्टेट जमीन पाहिजे. जगाला समाज सेवा नको, जगाला बिना समाज सेवाचं आमदार पद खासदार पद पाहिजे. आपण या जगात काहीच बरोबर नेणार नाही. हे धन दौलत माल खजाना हे सर्व हितच राहणार. धन दौलत है माल खजाना, धन दौलत है माल खजाना, जाए ना तेरे साथ रे. अंत काल जब आएगा तो मलेगा अपना हाथ रे. एक दिन तेरा उजड़ जाएगा, एक दिन तेरा उजड़ जाएगा. लगा ले तंबू टेंट, जगत में कोई न परवान, जगत में कोई न परवान, मायला डारी ऐसी गाड़ी का मन तेरे आएगी, का मन तेरे आएगी. माया खाकर छोड़ के कहीं सारी दुनिया जाएगी, सारी दुनिया जाएगी, दुनिया जाएगी. एक दिन सबको जाना होगा, एक दिन सबको जाना होगा. लेडीज हो या जगत में कोई न परवान, जगत में कोई न परवान. जगत में कोई न परवान, जगत में कोई न परवान. आता त्या साधूला सोडून बाकी सर्व शिष्य निघून गेले. फक्त 4-5 शिष्य राहिले होते. तर कोणत्या साधूपासून? तर ज्याला दूरदराजार झालता त्या साधूपासून. आणि आता त्या साधूचा एक कोषपर्यंत वास येऊ लागला. साधू म्हणाला, शिष्यांनो आपापल्या घरी जा. एक शिष्य सोडून सर्व शिष्य निघून गेले. जे सद्गुरु जवळ थांबला, साधू जवळ थांबला होता, त्या शिष्याचं नाव होतं सांदीपानी.
सांदीपानी दररोज आपल्या सद्गुरूचे पाय धुवायचा, त्यांना स्नान घालायचा, त्यांचे कपडे धुवायचा आणि तो दुर्गंधयुक्त पाणी प्राशन करून घ्यायचं. एके दिवशी साधूने विचारले, सांदीपानी तू दुर्गंधयुक्त पाणी का पितो? सांदीपानी म्हणाला, गुरुदेव, हे दुर्गंधयुक्त पाणी नाही, हे दुर्गंधयुक्त पाणी नाही, तर हे माझे सद्गुरूचे चरण तीर्थ व हे अत्यंत पवित्र आहे. हे माझ्या जीवनाचे उद्धार करणारे आहे. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या तिसऱ्या या ठिकाणी आपला प्रश्न निर्माण होतो की तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही सांदीपानी ऋषींची माहिती सांगितली, ते सांदीपानी ऋषी म्हणजे कोण? तर ते सांदीपानी ऋषी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे गुरु. सांदीपानी ऋषींच्या गुरुने त्यांना आशीर्वाद दिलते. सांदीपानी, तू माझी इतकी कठोर सेवा करतो, मी तुला आशीर्वाद देतो. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण तुला शिष्य म्हणून मिळणार आणि ते आशीर्वाद आज खरे झाले.
पूर्वी आशीर्वादन श्राप खरी होत होती. आज आशीर्वादही खरे होत नाही, श्रापही खरे होत नाही. एका खोलीत 4-5 माणसांनी एक साधू बसलेला होता. ते 4-5 माणसं साधूची चेष्टा करत होते. साधूने समजावून सांगितले तरी पण ते चेष्टा करतच होते. मग साधूला राग आला. साधू क्रोधित झाले आणि म्हणाले, आता मी तुम्हाला शाप देणार, आता मी तुम्हाला शाप देणार. तेवढ्यात सगळ्यांना दिसायचे बंद झाले. सर्व साधूचे चरण धरू लागले, त्यांना लोटांगण घालू लागले, त्यांचे पाय धरू लागले आणि म्हणू लागले, आम्हाला माफ करा, माफ करा, आमची नजर परत द्या, आमची नजर परत द्या, आमची नजर परत द्या. मग साधूने एका एकाच्या एक मुस्काडी थांबली. जिथं दिसेल तिथं ठोकला आणि म्हणाले, अरे गाड बनो, मला पण दिसायची बंद झालेली आहे, लाईट गेलेली आहे, कोणी तर जनरेटर चालू करा. विठ्ठल आपला विषय चालू होता सद्गुरु. नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हो संसार झाला तो आमुते. आपल्या सर्वांचे सद्गुरु भोले बाबा आहेत. भोले बाबांकडे भागवतीय ज्ञान आहे व ते भागवतीय ज्ञान भोले बाबांनी शुकाचार्याच्या माध्यमातून आपणा सर्व जगाला दिले व ते देण्याचा अधिकार संतांनी, ग्रंथांनी, पुराणांनी सद्गुरूला दिले व हे आनंदमाईला दिले. व सद्गुरूच तुमचा आमचा या भवसागरातून उद्धार करू शकतात. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. एका जनार्दने सद्गुरु, 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 एका जनार्दने सद्गुरु.
तरी बालक बोबडा बोली कावा गुडा विचका पावली ते तोच कुरिणी माऊली रे जय जयवी. झालेली सेवा देवांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा परमहंस सद्गुरू आनंदमाई यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा भगवान दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझे गुरु बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा महाराष्ट्रातील थोर मृदुंगाचार्य एकनाथजी महाराज पूड यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा गायनाचार्यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझ्या आजीच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा कार्यकर्त्यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा ताईंच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा साऊंड सिस्टीमच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला विराम. विठ्ठल जय जय कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आनंदमाई माता की जय की जय. टाळकऱ्यांनी आपापल्या जागेवर खाली बसा. आत्ताच आपल्या समोर आपल्याच गावचे सुपुत्र आयुष महाराज कुसळकर यांनी 2 तास कीर्तन सादर केलेले आहे. सद्गुरूच्या दरबारामध्ये सद्गुरूची काय महती असते हे 2 तासापासून या ठिकाणी आपण श्रवण करत आहात. माझा आपणा सर्वांना प्रश्न आहे, आपला कीर्तन आवडलं का? आवडलं असेल तर वर हात करा, ज्यांना ज्यांना आवडलं त्यांनी. 2-2 का? हां 2-2 हात करायचा. हां 2-2 हात. वा 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 वा.